माझं नाव दिनेश संके. रेल्वे, उड्डाणपूल व सबवे याच्याकरता वेळोवेळी आमची गावकऱ्यांची जिल्हाधिकारी यांच्या दरबारात मिटिंग झाल्या, परंतु त्या मिटिंगचं फक्त आश्वासन देत आहे. रेल्वेचे अधिकारी सांगा किंवा खासदाराचे आता आमदार झालेले गावित साहेब, खासदार ज्यावेळी होते ते आता आमदार झाले, त्यांनाही पूर्ण आम्हाला होणारा त्रास माहिती आहे, परंतु जो आम्हाला आश्वासन दिला जातो तो अजून पूर्ण झालेलाच नाही आणि लोकांचे भरपूर हाल होतात, भरपूर वेळ जातो. शाळेकरी मुलांना व वयस्कर मुलांना वारंवार त्रास सहन करावा लागतो. तरी प्रशासनाने जागा होऊन यावर लवकरात लवकर उड्डाणपुलाचे किंवा सबवेचे काम चालू करावे ही माझी विनंती. आपल्यासोबत जे नागरिक आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया. या रस्त्याबद्दल काय म्हणत आहात? या रस्त्याबाबत बिहारी जो मार्ग तयार करण्यात रेल्वेचा त्याबाबत 2022पासून पाठपुरावा चालू होता. पप्पू संख्ये, अशोक वडे यांच्याबरोबर पाठपुरावा स्थानिक आमदार, खासदार आणि श्री गोविंद बोरके साहेब असताना त्यांच्याशी मीटिंग साधून दिली होती. त्यांनी फक्त आम्हाला पोकळ आश्वासनं दिली आणि DFCचे जे देशपांडे साहेब आहेत हे नेहमी आम्हाला फक्त फसवत आहे, इकडून तिकडून फिरवत आहेत. ह्याचा पाठपुरावा आम्ही आमचे स्थानिक नेते इकडचे गावकरी आहेत श्री प्रशांत संख्ये यांना पण सांगितलं की असं असं होत आहे. त्यांनी आम्हाला गावासमक्ष त्यांची मिटिंग घेतली होती जिल्हाधिकारी ऑफिसला आणि तेव्हाही त्यांनी पोकळ आश्वासनच दिलं आणि आजपर्यंत काही झालेलं नाही. सार्वजनिक बांधकामाचे विभागाचे म्हणतात की आमच्याकडे फंड आलेलं नाही आहे, रेल्वे म्हणजे आमच्याकडे फंड नाही आहे. आम्ही स्थानिकांनी काय करायचं? आम्ही हे भुगत राहायचं का पिढ्याने पिढ्या? येणाऱ्या जायला खूप त्रास आहे, कोणी आजारी पडत आहे, त्यांना रेल्वेचा पण खूप त्रास होत आहे आणि लोकसंख्या बसमातीसाठी वाढलेली आहे इकडे. आपल्यासोबत